मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अनाथ बच्चों के आरक्षण, वंदे मातरम, लाडली बहन योजना और राहुल गांधी के पुणे दौरे को लेकर प्रतिक्रिया दी। उन्होंने कांग्रेस के रुख को संविधान विरोधी बताया और कहा कि पात्र लाडली बहन योजना का लाभ लगातार मिलता रहेगा। महाराष्ट्र सरकारने अनाथ मुलांकरता 1% आरक्षण हे त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आता मोठ्या प्रमाणात त्यातनं नियुक्त्या होत आहेत आणि ही पण समाधानाची बाब आहे की अतिशय गरीब, अनाथ आणि अनेक वेळा तर अनाथ आश्रमातच ज्यांना राहावं लागतं, नातेवाईक देखील कोणी काळजी घ्यायला नाही, अशी मुलं आणि मुली ज्यावेळी मेहनत करून परीक्षा देऊन या आरक्षणामुळे त्यांना संधी मिळते आणि सरकारी नोकरीमध्ये ते जातात, ते बघितल्यानंतर खरोखर मनाला समाधान होतं। मध्यंतरी अशा काही आमच्या मुलामुलींचं एक मी संमेलन देखील घेतलं होतं आणि त्यांची प्रत्येकाची जी कथा होती ही अतिशय प्रेरणादायी होती। संघर्षातनं माणूस काय करू शकतो हे पाहताना मला खूप समाधान। देखिए, ये संविधान विरोधी इस प्रकार का निर्णय है। इसका कारण अब भारत में अंग्रेजों का राज नहीं है और भारत में स्वतंत्र भारत की संसद ने जो निर्णय लिया वो निर्णय संवैधानिक होता है और स्वतंत्र भारत के जो हमारी पार्लियामेंट है उसने लिए हुए निर्णय को हम नहीं मानेंगे, गुलामी की परंपरा को कायम रखेंगे। हम हमेशा कहते थे ये मानसिक गुलाम है, इन्होंने अपनी मानसिक गुलामी और संविधान की खिलाफत, ये दोनों चीजें इससे हमारे सामने प्रस्तावित। मला असं वाटतं की हे अतिशय चांगला निर्णय आहे। शेवटी आपली जी विद्यापीठं आहेत ही आपलं भविष्य निर्माण करणारी केंद्र आहेत आणि अशा प्रकारचा संवाद झाला तर शासन काय करत आहे, देशाची दिशा काय आहे, जगाची दिशा काय आहे हे आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि विद्यार्थ्यांचे आशा, आकांक्षा, अपेक्षा आणि स्पंदनं ही त्या ठिकाणी फर्स्ट हँड आपल्या मंत्र्यांना देखील समजतील। एक चांगला उपक्रम आहे। या संदर्भात यापूर्वीही क्लॅरिफिकेशन आलं आहे। रोज रोज तीच बातमी काही लोक देतात, पुन्हा त्याच चर्चा करतात। पुन्हा एकदा सांगतो, त्याचे नियम आणि निकष होते, त्याची तपासणी सीएजी करतं। एकही पैसा नियम आणि निकषाच्या बाहेर जाऊन देता येत नाही। आपण योजना सुरू केल्यानंतर कोणाला त्रास होऊ नये म्हणून योजना सुरू केली, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात तपासणी करणं हे महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात शक्य नव्हतं। त्यानंतर आपण तपासणी सुरू केली। ई-केवायसी हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता। ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी ई-केवायसी केलं नाही। 1,65,00,000 बहिणींनी ई-केवायसी केलं, त्यामुळे त्या पात्र ठरल्या, त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळतात। काहींनी ई-केवायसी केलं नाही। अनेक लाखो बहिणींचं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की इन्कम टॅक्स पेई परिवार आहे, आपल्या याच्यात इन्कम टॅक्स पेई चालत नाही, कारण ही योजना ज्या बहिणींना मदतीची गरज आहे, आधाराची गरज आहे किंवा ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे त्यांच्याकरता आहे। त्यामुळे त्याही जे काही लाभार्थी होत्या त्यांना आपण त्या ठिकाणी वगळलं। काही आपल्याला कल्पना आहे पुरुष लाभार्थी होते, त्या पुरुष लाभार्थ्यांवर तर आपण कारवाईच करतोय, त्यांच्याकडनं वसुली देखील आपण करतोय। काही सरकारी कर्मचारी होत्या, आता कदाचित त्यांनी सगळेच अप्लाय करतात म्हणून करून टाकलं, पण त्यांच्यावरही मला असं वाटतं की थोडी शिस्तभंगाची कारवाई ही करावीच लागेल। आणि म्हणून आता हा जो आकडा आलेला आहे 100% व्हेरीफाईड आकडा आहे आणि या बहिणींना जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। आता हे जे काँग्रेसचे इतर लोक बोलत आहेत हे तेच लोक आहेत की ज्या लोकांनी लाडक्या बहिणीच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस केली, हायकोर्टात गेले, रोज शिव्या दिल्या, ही योजना बंद करा म्हणून सांगितलं आणि आता तेच हिंदीमध्ये मगरमच्छ के आंसू म्हणतायत, तसे मगरमच्छ के आंसू आता हे यांच्या डोळ्यातनं वाहून राहिले। मला असं वाटतं की आनंदाची गोष्ट आहे
परंतु त्यांनी सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता. माझ्याकडे जी माहिती आहे त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या द्वारे संचालित जी महाविद्यालय आहेत त्यातल्याच मुलींचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनाच तिथे आणायचं अशा पद्धतीचे आदेश आहेत. पण ठीक आहे, तेही आपल्याच मुली आहेत, त्यांच्याशी संवाद साधला. देखिए, छात्रों की गुंज है या राहुल गांधी अपनी जमीन तलाश रहे हैं, ये तो मैं नहीं जानता, लेकिन जो मुझे जानकारी है अगर वो एक ओपन इस प्रकार का इवेंट करते तो शायद ये छात्रों से संवाद होता. अभी पूना और पूना के आसपास जितनी कांग्रेसियों की संस्थाएं हैं, शिक्षा संस्थाएं, उन संस्थाओं की ही लड़कियों को रजिस्टर करना, इस प्रकार का आदेश दिया गया है. उनका ही रजिस्ट्रेशन करके उनको ही वहाँ पर एंट्री मिलने वाली है. तो कुल मिलाकर एक कंट्रोल्ड एनवायरनमेंट में ये कार्यक्रम होने वाला है और जो आइडियोलॉजी को मानते हैं ऐसे ही लोग वहाँ आए, ऐसा प्रयास होने वाला है. इसलिए छात्रों की गुंज हम इसको कहेंगे, लेकिन उसके साथ साथ कांग्रेसियों के माध्यम से जिनको बुलाया गया उनके साथ ये मोनोलॉग आहे असं मी कहणार. काँग्रेसची गुलामगिरीची मानसिकता आणि संविधानाचा विरोध हा स्पष्ट झालेला आहे. खरं म्हणजे हा काही इंग्रजांचा भारत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं. या संविधानाने लोकसभा आणि राज्यसभा पार्लमेंट तयार केली आणि या संविधानाने सांगितलं की संविधानाचं पालन म्हणजे काय, तर लोकसभा आणि राज्यसभेने तयार केलेला कायदा हा पाळणं म्हणजे संविधान पाळणं आहे. आणि आता त्याच दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय काँग्रेस म्हणते आम्ही मानणार नाही. संविधानाशी हा द्रोह आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची हा द्रोह आहे आणि खऱ्या अर्थानं गुलामगिरीची मानसिकता हे अजूनही इंग्रजांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये आहे. ही गुलामगिरीची मानसिकता आहे, मतांचं लांगुल चालन आहे आणि खऱ्या अर्थानं या देशाचा जो विचार आहे त्या विचारांची हा द्रोह आहे.